स्वतः लांबट लावतात आणि नंतर माझ्यावर सगळं ढकलतात. मम्मी काय झालं सांग, मी आणि अमरेंद्र इथं आहे तुझ्यासाठी. तुम्ही म्हणला खर्चून मी म्हणतो नाश्ता एवढंच म्हणलं. आणि मम्मीचं तुम्ही आता भांडण बघितलं. गप्प बसा उगाच ते भांडणाचं काय काढू नका. बर बेबी गर्लचं नेम रिव्हील केलं. मला निरोप आला की मम्मीने सांगितले तिचं काय दाखवायचं नाही. आता आपण रिव्हील करूया जून झाल्यावर. 47 वर्षानंतर घरामध्ये मुलगी झालेली आहे. विशूनं ते आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे. काय वाईट जमतंय तुला. बोललो मी, तेवढा एक शब्द तरी सांग. त्याच्यावर तू हे सगळं व्याकरण तुझं तयार नाही झालं. पण मी काय म्हणलं, नसलं थांबायचं तर बास्केट काढून खातो एवढंच म्हणलं हो मी. चाललोय नाश्त्याला. तुम्ही म्हणलात खरचुंडी, नाश्ता करून खरचुंडी म्हणलात का? सिंपल भाषेत व्यवस्थित बोलायचं ना. मग नाश्ता काय problem करूनच जायचंय नाही. म्हणलं. तुम्ही नाही नसल म्हणलं. तर तुमचं राहू दे. नाही म्हणलात तुम्ही. हो मी म्हणलो मी नाश्ता म्हणलं कुठं थांबायचं. निघालोय आपण, नाश्त्यात कुठं थांबायचं. निघालोय नाश्त्याला आपण, हा प्रश्न होता. सिंपल नाश्त्याला प्रश्न थांबायचंय. नाही. तुम्ही म्हणला खरचुंडी, मी म्हणलं नाश्ता करायचंय म्हणलं रस्त्यात. एवढंच म्हणलं. तुम्ही रस्त्यात करायचंय. नसेल तर मी माझं बास्केट काढते. हे माझं नाश्त्याला चाललोय आपण. व्हेरी सिम्पल. कुठून जमते अरे आपण नाश्त्याला चाललोय तर. तेच नाश्त्याला थांबायचं, तिथून खरचुंडी हाच रोड आहे एवढंच सांगायचं. कशाला लांबट लावायची? स्वतः लांबट लावतात आणि नंतर माझ्यावर सगळं ढकलतात. किती एनर्जी गेली बघ. जाऊन देत माझी एनर्जी. नाश्ता आला नाश्ता आला. गप्प बस उगाच, गप्प अरे बस. भांडण नको उगाच मी काय लावत केलंय? जाऊ. एक सेकंड. दरवेळेस आलं की एक काय सेकंड. कॅमेरा काढतो आणि भांडण मी करायला काय लागतो केले मला. खरं ते तर सांग. काय? तुमचं नाव चालू मी तू फक्त शूटिंग shooting का करायला. करायला लागलाय? माझं काय पण लोकांना चालू आहे. कळायला पाहिजे ना. काय करायला पाहिजे? हेच की आज आम्ही सोलापूरला आलोय आणि माऊलीचं विठ्ठलाचं दर्शन घेतलं. हनी बनचं नेम रिव्हील नाही झालं कारण मम्मी आणि ते थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली. पण आपण आता Misunderstanding च असते. ऐक सेकंड. तर आता आपण सगळी फुल फॅमिली देवाला जात आहे तेव्हा आपण तिचं रिव्हील करूया. प्लस मी तुम्हाला याचे पण ग्लिम्सेस दाखवतो. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटते, आता मी मंदिरात असताना एका सुंदर फॅमिलीला भेटलो. पनवेलमधनं असे एका फॅमिलीचे सगळे महिला एकत्र आले होते आणि ते आम्हाला भेटले. आणि आय विल टेल यू ऑनेस्टली, म्हणजे जस्ट गिव्ह मी सच अ सेन्स ऑफ ह्युमिलिटी. त्या मुली तर मम्मीला बघून रडायला लागल्या. त्या मम्मीला राज्यभर इतकी प्रसिद्धी, इतका तुझ्यामुळे प्रसिद्ध. अगं तसं नाही म्हणत आहे, पण जन्म तुझं आई मी. अगं मी प्रसिद्धी काय तुझ्यामुळे सांगायला मला. लागलोय, तुझा इन्फ्लुएन्स, तुझा प्रभाव महिलांवरती कसा हे मला पण बघून नाही पण फार आय हॅड गुजबम्स. म्हणजे खरंच म्हणजे तुझे emotions दॅट बघून. फॅमिली. आणि मी पण- जर त्यांची परमिशन घेऊन त्यांना चालत असेल तर फोटो पण तुम्हाला दाखवतो. व्हेरी ब्युटिफुल फॅमिली. छोटीशी मुलगी सुद्धा होती ईशा म्हणून. शी वॉज सो क्यूट. ती सुद्धा शी वॉज जस्ट सो एक्सायटेड टू मीट अस. आय थिंक आय एम द मोस्ट फॉर्च्युनेट पर्सन की अशा लोकांशी मला कनेक्ट व्हायला मिळतं. त्यामुळं डेफिनेटली आय कीप इन टच विथ देम. पण मला एक आयडिया अशी सुचली, तुला काय वाटते बघ. ह्या रक्षाबंधनला माझ्या डोक्यात असं आहे की मी ॲड्रेस टाकणार आपल्या घराचा. जे कुठल्या मुलींकडनं जे मला त्यांचा मोठा छोटा जे काही भाऊ मानतात त्यांच्याकडनं जर राखी मला आली तर मी स्वतः एक त्यांना पत्राने गिफ्ट देणार. गुड आयडिया. सगळ्यांना गिफ्ट, प्रेमाचं गिफ्ट ऑल माझ्याकडनं. ऑल माय सिस्टर्स टू कनेक्ट विथ यू. तुमच्याकडनं जर लेटर किंवा राखी मला आली यावर्षी, मी नक्की तुम्हाला प्रत्येकाला आय वुड लव्ह टू स्टे कनेक्टेड. आणि तेवढंच नाही, माझ्याकडे पुढं पण काही प्लॅन्स आहेत, पण आपण एक करूया असं मला वाटतं. आणि मम्मीचं तुम्ही आत्ता भांडण बघितलं सुरुवात झालं. गप्प बसा उगाच ते भांडणाचं काय काढू नका. वा, आज आपण एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये आलोय जेवायला. होय ना मू बेबी? जेवण येत आहे. ओ शेठजी पीछे सरको भाई, पीछे सरको थोड़ा. हाँ बस हो गया. अरे इतना नहीं, मैट पे आ जाओ. बघ्याचे प्लेट मम्मी डीला बघ्याचे प्लेट पाहिजे, घरच्या नको आहेत. काय आईला ढकललेच कोण? मम्मी ऐक थांब, काय झालं सांग. मम्मी काय केलं तुला कुणी सांग. मी आहे इथं तुझ्यासाठी. काय झालं सांग मम्मी. मम्मी काय झालं सांग. मी आणि अमरेंद्र इथं आहे तुझ्यासाठी. बर बेबी गर्लचं नेम रिव्हील
मोठा मिसकम्युनिकेशन झालं माहितीये ना. आपण करणार होतो व्लॉग मध्ये, तेच सांगितलं आपण करणार सगळं घातलेलं सगळं केलं. मला निरोप आला की मम्मीने सांगितले तिचं काय दाखवायचं नाही, काहीच दाखवायचं नाही. आता आपण रिव्हील करूया जून झाल्यावर. कुठे आहे ती? स्क्रीनवरती लक्ष द्यायचं आहे. काउंटडाऊन होईल, त्यानंतर बाळाचं नाव हे रिव्हील होणार आहे. आणि सगळ्यात पहिले आपण बाळाचं नाव त्यांच्या मुखातून घ्यायला सांगूयात. ओके, तर ते बेस्ट पाहिजे. चला सर्वजण आले. आणि फॅमिलीमध्ये बॉबी नंतर, बॉबी कुठं आहे का? बॉबी किती वर्ष झालं? वय किती? वय सांगायचं असते. 47 वर्षानंतर घरामध्ये मुलगी झालेली आहे आणि सगळे आम्ही खूप खुश आहोत, खूप आनंदी आहोत. विशूनं त्या आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे. मुलगीचं नाव आता रिव्हील करायचं आहे. याशिका अंजली विश्वराज महाडिक.